आता तू म्हणतो बा भाण्या उरते म्हणून, पण कसं मलाच नाही वाटत बा. आपल्याला एक तर त्यातला काही अनुभव नाही, काही आपल्याला गट्टे नाही गटत हे रसवंतीचं आपल्याला नाही ना माहिती यातलं काहीच. बरं उरते बोला रे, मी सांगतो तुम्हाला. आता मी विचारलं नाही माणसाले, मी का कसं काय तर म्हणे पुरते म्हणे. कसं 1500 रोज कुठेच नाही गेला म्हणे. मग ऊनच तशी तर पुरायला ना, कमीत कमी 200-300 जर ग्लास गेले ना, तर 10 रुपयानं पकड तू. 2000 रुपये 3000 रुपये येते ना. काय आहे लसले का 10 रुपये धांडा असून उसाचा याच्यावर आहे का. म्हणून म्हणलं 100% तुम्ही टाका, हो काहीच विषय नाही. पुरते म्हणजे पुरते. मे महिना आहे, जून महिना आहे, ऊन असते ना. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही टाका म्हणजे टाका. पुरते आपल्या रसवंती मारते का टरबूजात नाही हात वाजले का 1 लाख रुपये कमावले 2 दिवसात. मग काय तर एरी कसं तुम्ही रोज आता क्लास करायला चालले का नाही, मग येता येता तुमचा बरोबर अन्न होते. आणि काय आहे 2 घंटे क्लास केला की दिवसभर रिकामे थांब तुम्ही. जमते ना तुमचा ताला. एक तर डेअरीचं अजून पाटला सांगत नाही तुम्हाला. द्या ना 15-20 दिवस महिनाभर आता सीझन द्या ना मारून तुम्ही. पुरं नाही का हो, पण म्हणलं कसं, पण तू सपोर्ट करतो गड्या. कसं आमच्यावर काहीच नाही आहे, नाही चरका नाही आमच्यापाशी, इंजन नाही, काही नाही काही नाही. कसं काय करावं मग. काय पाहिजेस काय मला माहिती आहे ना कोणावर काय. तर या माणसाजवळ एक चरका शिल्लक आहे म्हणे, हो इक तू म्हणे ना अर्ध्या किमतीत ते घेऊन देऊ. आणि मातीचा सासरा नाही का त्याच्या घरी इंजन आहे, हो ते इंजन आणू. आणि गाडीचं आहे तर लखलग्याच्या घरी आहे, लखलग्याची गाडी शिल्लक पडेल. बस झालं, बाकी काय पाहिजे. ऊस आपल्या सरपंचच्या वावरात आहे, मग काय विचारायला. अरे पण ते मेळ लावून देतो बा, काय आहे काय नाही. तर म्हणजे कसं आम्हाला गट्टे नाही गटत. पहिले कसं टापटे पण लावून दिसतो. बिलकुल तुम्ही टेन्शन नका घेऊ. बुरकं तुमचं एका दिवसात जिकडे तिकडे करून देतो. चला तुम्ही आता गाडी काढा चला घराकडे. मग त्या माणसाला विचारून घे कसं काय हिशोब. तर मग ते चरक्याचा पुरते नाही पुरत तेवढी विचारपूस करून घे मग बरोबर. म्हणजे कसं मग जरा आधार राहते माणसाले. थांबा आता विचारून पाहते. हो भाऊ मी काय म्हणलं रसवंतीवाले जरा इकडे जा. इकडे जा म्हणलं, जरा महत्वाचं काम होतं. हो आलो 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 1 मिनिट. काही म्हणाले भाऊ कसं जुगाड मस्त जमवलं पण तुम्ही नाही का. म्हणजे वावरातलं इंजन आणि हे ते चरका लावला की बिलकुल रसवंती रस्त्यावर सुरू नाही. तरी किती छापता मग रोजचे. आपल्या हाती असते का ते छपाई किती होते काय होते ते सगळं वरच्यावर आहे. ऊन जर का कडक तपली ना 42-43चा पारा असला ना, रोजची 400-500 गेला जाते माझ्या जाग्यावर. हो बिलकुल कोणी बी आला गाडी थांबवते ना बाजूनं. एकटा 3-3 4-4 गेला ढोसते ना. मग तरी बी तुम्हाला काय अनुभव आहे बा, पुरते नाही पुरत या हिशोबाने. म्हणजे त्याचा खर्च किती, उत्पन्न किती, नफा किती, एवढं आम्हाला जरा माहिती जर दिली असती तर मग कसं हात टाकते माणूस. त्याचं कसं आहे आता ऊसाचे भाव आहे टाईट. हो 700 रुपये समजा क्विंटल, 500 रुपये 600 रुपये क्विंटल चालू आहे. तर मग त्या हिशोबाने जर तुम्हाला 500 गावात भेटला तर लई पुरते तुम्हाला. कारण की एका क्विंटलमध्ये 60-50-60 धाणे बसते. तर साधारण 2 किलो कोणता 2.5 किलो 1.5 किलो असं असते ती. तर एका धांड्यातनी समजा 4-5 गेला जर निघाला तर झालं मग 40-50 रुपये धाणा चालला. ते आपल्याला काय 10 रुपये 12 रुपये धांडा पडेल, याच्यावर पडते का. तर तुम्ही पाहा तुम्हाला पुरत असेल तर. कारण की रोजचे समजा 200 जरी आपले गिलास गेले ना, तर समजा 2000चे खपते. 1000 रुपये खर्च पकडा तरी 1000 उरते. उसाचं काही टेन्शन नाही, सरपंच आम्हाला लावते हिशोब शीट तसं. अजून बाकी काय खर्च आहे मग याचा. चरखा तर माझोड साहेब जुनावाला ते तुम्ही घेता म्हणता. इंजन हे ते तुमचं घरचं आहे म्हणता. मग काय लागलास तुम्हाला आता गिल्ला सांग लागेल काही प्लॅस्टिकचे. कोणी आता कसं काचाचे पेत बी नाही तर हो प्लॅस्टिकचे घेऊन यायचे आपले हिशोबशीर. ते घेऊन यायचे आणि त्यानंतर निंबू पाहिजे, बरं पाहिजे. बाकी काय दुसरं साखऱ्या गिकऱ्या बस बाकी काय. समजा मग काही जास्त काय इन्व्हेस्टमेंट नाही आहे नाही का. बरं मग ते चरकाचा हिशोब सांगून द्या मग काय काय नाही. तर मग कसं सौदा करून घेऊ आम्ही, घेऊन जाऊ मग आता उद्या गिद्या. देऊन द्या ना तुमच्या हिशोबाने जे काय असते. हो किंमत पहा तुम्ही विचारपूस करून देऊन द्या हिशोबाने अर्धी किंमत. जा घेऊन जा तुम्ही ॲडव्हान्स देऊन द्या. एक आज द्या उद्या द्या घेऊन जा. बरं तसं करतो मग उद्या घेऊन जातो मग आम्ही. कोणाला काही देऊ नका ठीक आहे. चला येतो मग. समजलं आता सगळं. बस आता तुम्ही लाईन पाटला एक विचारून घ्या तुमचं काय आहे मला डेअरीचं. आणि बाकी मग आपण कसं उद्यापासून कामी लागून जाऊ. इथं चरका घेऊन जाऊ. बरं पाहू मग आता काय करायचं नाही का. लाईन पाटला जर म्हटलं बा थांबा जराशे तर बस सुरू करून देऊ मग आपण नाही का. हो चला मग. आपण किती दिवस झाले तुम्हीच पान पाटी महिना गेला त्याच्यात विचार करता करता अजून विचार झालाच नाही म्हणता. नक्की सांगा बा तुम्ही काय. एक तर डेअरी टाकायची आहे का नाही टाकायची एवढं पाहा तुम्ही आता. त्याचा विचार करू राहिलो. बाबा गावाला गेले का नाही त्याच्यानं कसं आहे हो नाही चालू आहे मग आता. पण आता बाबाला आता विचारलं असतं म्हणजे कसं कन्फर्म झालं असतं. पैशाचा विषय नाही आपलं लाऱ्या. पण विषय कसा आहे आता लय लोक सांगून राहिले म्हणजे मी 2-3 दूध डेअरीवाले आपण भेटायला गेलो का नाही. काय म्हणे किती कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला टिकू देत नाही म्हणजे आम्ही. मग काय करतं काय म्हणलं विनाकारण बसले आपले पैसे गुंतून पडून फालतूचा गोंधळ होईल. म्हणून म्हणलं जरा विचार करायला लागते त्या गोष्टीचा. असं आहे ते. आता हे म्हणे आता पोट्टेला शाळेत टाका लागते शहरातनी. आता मग कसं याला गाडी लावून द्या का तिथं खोली करा मोठा म्हणजे विचार चालू आहे ना माया. म्हणून जरा कसं 2 ताली काम आहे माय हो किंवा नाही. अजून कसं 1-2 दिवस तरी थांब बाबा येलो. पण आम्ही हाव ना, आम्ही करतो बरोबर. तुम्ही काळजी नका करू ना. फक्त तुम्ही टापटीप पण लावून द्या तेवढं मशिनरी आणा आणि काम सुरू करून देऊ. मग तुमचं तरी मिळालं आहे का. कैचे म्हणता पोलीस भरती करतो, कैचे म्हणता दूध डेअरी टाकायची. आता तुम्ही रोज क्लास करायला चालले. मग आता विनाकारण तिकडे जर तुम्ही गुतले तर मग इकडे कोण बसा एवढा मोठा ताल करत. हो ना, पण आता आम्ही काय दिवसभर तिकडे गुततो का. 2 घंटे क्लास केला वापस त्याचा काय विषय आहे का. पण हे चालते ना आपलं. म्हणून म्हणून राहिलं तुम्हाला घाई करा विचार करा लवकरात लवकर. आणि काय ते सांगा आम्हाला. लवकरात लवकर सांगा नाही तर मग कसं आम्हाला पाहा लागेल मग काही. त्याला तुम्ही फक्त 5-6 दिवस थांबा. मामाजी आता येणार आहेत. मग त्यानंतर तुम्ही सगळेजण एकत्रित बसा आणि पूर्ण निर्णय घ्या काय करायचं काय नाही ते. बरं चालते मग तसंच करू मग लाऱ्या नाही का. ठीक आहे लाईन पडेल तुम्हाला 8 नाही 15 दिवस दे तुम्ही. 15 दिवसाच्या आत तुम्ही क्लिअर काय ते सांगा मला. हो काऊन की मग आम्ही काय करू राहिलो रसवंती चालून राहिलो 8-15 दिवस. हो कशी आता कसं गाडी गिडीचा सोय लागून राहिली आमची. सगळा बंदोबस्त विचार ठरला आमचा. म्हणून म्हणलं कसं 15 दिवसात तुम्ही पूर्ण मला निर्णय द्या. बाबा मग तुला झाले 15 दिवस. बस 15 दिवस तुम्ही रसवंतीचा सीझन काढा. मग आपण डेअरीचं पाहू काय करा. बरं ठीक आहे मग. हो ठीक आहे 15 दिवसाच्या आत करा पण तुम्ही. ठीक आहे. अरे मारती दादा मी काय म्हणतो इंजनचं काम होईल का म्हणलं आपल्याला. आमचा जरा रसवंती टाकायचा विचार सुरू आहे. हो चरका भेटू राहिला आपल्याला एका ठिकाणी. फक्त आम्हाला इंजनचं काम होतं. तर म्हणलं बसेल का मिळ आपल्या इकडे. आता मी तुम्हाला इंजिन देऊन मी काय करू इकडे. जनरेटर चालवा लागते काही लाईन जाते मधातनी. मग पावणेराच्या मागे त्या याच्यातनी बसते मंडपातनी किती गरमी होती ते. मग सगळे कूलर पंखे हे ते चालासाठी मी एवढं मोठं जनरेटर आणलं इंजन फिंजन आणि तुम्हाला देऊ का मी ते.
मारती तुझे नाही मागू राहिला बाबा, तुझे सासरे पाहत म्हणून राहिलो आम्ही. ते होंडाचा पंप नाही का त्याच्या इंजन, आपण गेलो होतो कांदा रावगणच्या वक्ती, तर म्हणलं त्याने लावलं होतं लाईन गेल्यावर. आपण म्हणलं कोणाचं होय? ते म्हणे माझ्या सोय म्हणे, आताच घेतलं म्हणे. ते मागू राहिलो आम्ही. आता अमरीशपुरी देते का ते काही बी बसलं नाही ना. ते कसं आहे मामाच देत नाहीत माये. मग काय त्याचा स्वभाव माहिती नाही का तुम्हाला? कोणाला हे बा कोणतं हे बा गाडीचं नाही देत, पुराण नाही देत कोणाला. मग आपल्याला काय इंजिन देणार आहे का? मग काय कमावलं का मारती तुझ्या सासरा जर तुला इंजिन देत नाही म्हणजे मग काय राहिली तुझी? तू म्हणा बा 2 होतकरू तरुण आहे म्हणा, ती रसवंती टाकू राहिली आता येरी, आता त्याचा कांदा काढायला आला असेल काही. तर म्हणा द्या म्हणा महिना खांड 15 दिवस, मे महिना एवढा. काय सांगायला आता माझा सासऱ्या स्वभाव कसा आहे काय, मा बुड्याचीच तर ठेवत नाही. आता माय आता कसं मी आता राणीच्यानं बोलत नाही मुली. नाही तसं नसते, माझ्या शब्दाच्या पळायला जात नाही मामाजी. हो मी जर म्हणलं तर एका शब्दात येते, पण आपल्याला तेव्हा कोणाला काय मागा असा आपला स्वभाव आहे. पण काही हरकत नाही, आपण जर एखाद्या तरुणाला मदत करत असेल तर काही हरकत नाही. त्याच्यासाठी थोडासा खालीपणा आला तर काही हरकत नाही. मी फोन लावून पाहतो काय म्हणजे चेक करून घेतो. बस तेवढंच म्हणलं आम्ही, फक्त इंजिनचा जर ताल बसला की झालं, बाकीचं मग आम्ही मिळाला होतो बरोबर. बरं गाडी मग गाडी आहे का? मग गाडी लागेल ना. गाडी आहे आपलं, लक्षलं की नाही का? त्याची गाडी नव्हती का भाजीपाला इकत जायची, पडूनच आहे ना ते इंधन गिंधन ठेवली त्याचा बुडा, ते पाहू मागू. बाबा कठीणच काम दिसते याचं नाही का? इकडं तिकडं जमा करून काय रसवंती करतो करू. बरं ठीक आहे काही हरकत नाही. मी आता फोन लावून पाहतो काय म्हणते इंजिनचं, तर पाहून घेऊ आपण. बरोबर आहे, राणीचा फोन बंद आहे ना. हो बरोबर आहे, 8 दिवसाच्या अंदर फोन आल्याशिवाय राहत नाही बिलकुल. असं वाटतं बा लवकर 3 लाख झाले असते आणि मोकाय झालं असतं जिकडे. पण लोकांना कसं उन्हाळा गमावला. बरं हॅलो हॅलो हॅलो, हां बोला म्हणलं जवळ बाप्पू, बोला. नमस्कार मामाजी. नमस्कार चमत्कार. हां बोला म्हणलं, काय म्हणता जवळ बा, काही विशेष? नाही म्हणलं ते कांदा गिंदाची लावण केली ना आपण सोबत. म्हणलं आला का तुमच्या काळाले, आमचा आला म्हणून म्हणलं. हो ना, 2 दिवसात काढतो म्हणलं. आता मजूर पाहणं सुरू आहे तर हो, सापडले तर मग देतो लावून. कायले पायदा मजूर मी असल्यावर तुम्ही काय लोड घेऊन राहिले? आता आपल्या इकडं झालं समजा 2 दिवसात की तुमच्याकडे पाठवून देतो मग आमच्याच गावचं ट्रॅक्टरातनी. बरं म्हणजे याचे 2-4 चक्र होतेच ना. हो बरोबर चालते ना. मग तर फारच चांगलं, आमचं अडचणच मोकळी झाली मग. बरं तर मी कसं फोन याच्यासाठी लावला होता, तुमच्याजवळ ते आपलं होंडाचं पंप होतं ना इंजन, हो आता लाईन गेली तर तुम्ही लावत जा कांद्या गिंद्यासाठी. तर म्हटलं रिकामं झालं असं ना ते आता. तर त्याचं काय काम पडलं बो यायले? हो झालं, ते रिकामं झालं, आता घरी आणला असते. बस त्याच्याचबद्दल बोलत होतो मी. रिकाम आहे बा म्हणून म्हणलं कसं आहे रसवंती टाकायची होती. हो तर त्यासाठी कसं पाहिजे होतं ते. म्हणलं येऊ का मग आम्ही आज? आता यायला वाटते टरबुजात उरले तर सगळ्याच्यात उरते का नाही का? बसन टिपरी तर मग बसन मग डोक्याला हातलं. नाही तसं कसं असते, प्रत्येक याच्यातच माणसाचं कसं लक असते असं नसते जवळ बा. हो आता टरबुजात तुमचा हात बसला पण इकडे बसते नाही बसत, कायले बसताय रसवंतीच्या नांदी लागत आता. राहू द्या ना. नाही, ते कसं मी नाही टाकून राहिलो रसवंती. आपले 2 तरुण आहेत, होतकरू आहेत आमच्या गावातले लाऱ्याचे. ते आता म्हणलं कसं त्याला जरा आवश्यकता होती त्याची. म्हणून कसं मला नाही त्याची आवश्यकता, त्याच्यासाठी फक्त कसं 15-20 दिवस म्हणा महिनाभरासाठी तेवढं पाय ॲडजस्ट करू. आता काही गरज होती का? आता माय इंजन आहे म्हणून सांगायचं त्या पोट्टेले. म्हणजे वाऱ्यावर भारे बांधते, निरा मोठेपणाचे कामं करते लायनाजवळ. बस जाऊ दे, आता काय देऊन टाका लागं. बरं आहे म्हणा. पण या मग तुम्ही कधी नेतात या, घेऊन जा. हो घेऊन जा. जमलं गड्या नाही का? मी आता म्हणलं नाहीच म्हणते का? बरं मग तेच म्हणलं कसं यायले म्हणलं ना, म्हणलं का मामाजी आपले नाही म्हणतच नाही. हो कसे आता रिकामी हिंडून राहिले तर चला मग 4 पैसे कमावते. जरा ऊन जरा जास्त तपून राहिलं, खपलं जरा पद्धतशीर ऊस आहे, सगळं पद्धतशीर आहे जागेवर. म्हणून म्हणलं बा चालू करावं याची रसवंती, म्हणून हातभार लावून राहिले त्याले. हो ना काही हरकत नाही, काही हरकत नाही. जरा घेऊन जा, या कधी या. हो बस निघालोच आम्ही आता अर्ध्या घंट्यात. गाडी बिलकुल ओकेच आहे. हो मी वाटलं तुम्ही हो म्हटलं की चालले. म्हणजे फुल तयारीतच होतं वाटते नाही का, इस्त्री करून. बरं ठीक आहे या मग. हो या. बरं राणी नाही वाटते घरी? नाही फोन नाही लागला म्हणून म्हणलं. नाही राणी कसं येईल, आज येईल ते. हो आत्याच्या घरी गेलेली आहे ती. हो मी एकटाच आहे इथं. हो आता येतील ते आज. हे काय बसला इथं तुकडे म्हणत, मग हे गेला असतात तिकडे. हो ते तर आहेच म्हणा. आता कुठं जायला लागतेच का नाही? बरं ठीक आहे, तसं येतो मग आम्ही आज. हो येतो समजा, निघतो करून. बरोबर ठीक आहे, मी काढून ठेवतो तोपर्यंत. या मग या. अरे बोला रे, पाचशेच्या म्हणतो पाय गाडी ओके आहे की नाही पाय. मग काय गेलं त्याचं, एखादी पाठी तुटेल असेल, बाकी काहीच नाही. चाकं गिकं पद्धतशीर आहे, सगळं हवा मारली की ओके. घेता काय इंधन खाली केलं की झालं काम. पण ते गाडी तर भेटायला पाहिजे. ते लखलं की काका गाडी देत नाही ते. मग हो लय बारीक माणूस आहे. येते ना, आपण पंजाबला फोन करू. मग आता पंजाबला फोन करू, त्याला मला गाडी पाहिजे आपल्याला. बरं झालं काम. ते का नाही म्हणजे आपले बुड्यानं नाही दिले ते देते. हो त्याचा काही वांधा नाही. इथं देते रे बा, तिथं मध्ये घेऊन जा. पण ते कसं आपल्याला सरम लागते ना. का म्हणून काय रसवंतीची गाडी टाकू राहिले का तुम्ही? म्हणून म्हणलं कसं आपल्याला जरा बरोबर नाही वाटत ते म्हणाल त्याले. तर मग कसं करतं बोले का ते बरोबर आहे नाही का? मग काही ना काही जरा शक्कल लढवाच लागेल नाही का? जाय म्हणलं तू काय कर, तिकडे जा मला फोन लावा. हो म्हणा मी पंजाब लखलं की बोलतो म्हणा, ते लाऱ्याला गाडी देऊन द्या म्हणा. हो त्याच्या बाबाला मी आवाज देऊन देतो इथं. त्याला ते फालतू माहित होईल ना. काहीच नाही माहित. हो ते काय विचारते. हो सांगता येते मग पुढचं पुढे. एक गाडी घेतली की बघ जाय तिकडे, मग सांगता येते मग काय. जातो मी तिकडे फोन लावतो, त्याच्या बाबाला आवाज दे पहिले. मी तिकडून फोन लावतो. काका मी काय म्हणतो, काका लखलं काका. अरे आलो थांब. काय म्हणतो रे बा, काय आहे? 1 मिनिट. हो तुमच्या मुलाचा फोन येऊ राहिला. 1 मिनिट. हॅलो आले म्हणलं बाबा, आले म्हणलं. मग विचारू का मग? हो ते गाडीचं समजा
हो 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 विचारून घे ना ते काय विचार लागते बाबाले. बाबाला सांगून दे मला मी पंजाबनं सांगितलं मला ती गाडी द्यायची आहे. देऊन द्या म्हणा. बरोबर ठीक आहे मग. हो हो बोलता का बाबा संग बोलता का? नाही मग बोलतो मी ड्युटीवर सध्या गाडी चालवून राहिलो थोड्या वेळानं बोलतो. बरोबर ठीक आहे मग. हो मी सांगतो मग ते. ठीक आहे ठीक आहे. अरे बा काय म्हणते म्हणलं मा मुलाचा फोन होता का? हो ना ते फोन लावला मग अशी म्हणलं बा हे गाडी रिकामी पडेल आहे म्हणलं बा लाराले रसवंती टाकायची आहे. तर म्हणलं पंजाबले म्हणलं देतं का? तर पंजाब म्हणे बाबाले मागून घे म्हणे. हो तर त्याचा फोन होता. मॅला मग मागू का? तर ते म्हणे माग. मॅला बोलता का तुमच्या बाबासोबत? तर ते जरा गाडी ड्रायव्हिंग करून राहिला. हो म्हणून ते म्हणे मी काय आता सध्या बोलत नाही मग लावीन म्हणे. हो का? हे गाडी पाहिजे का? अबे पण इंधन आहे ना याच्यावर. मी इंधन कुठे ठेवू मग? इथं काय आता इथे द्या ना रसून इथं आम्ही देतो ते. तुम्ही काय काळजी करू नका आम्ही बरोबर असतो इथं. हो कशी कामी येते याची गाडी आणि पंजाबमध्ये द्या म्हणते. बरं ठीक आहे. आता काय आता पंजाबनं म्हणल्यावर नाही म्हणता येते का? बरं ठीक आहे ठीक आहे. घेऊन घ्या ती गाडी मग त्यातलं इंधन तिथं रचून द्या मग. हो घेऊन जा. जमलं बाबा नाही का? बरोबर ठीक आहे करतो ना ते. हो करतो व्यवस्थित करतो. ओके. लहान चेतन कसं रसवंती टाकू राहिले. मी आता भाऊ इकडे तिकडे हिंड्यापेक्षा सरपंच साहेबाच्या वारात ऊस आहे चांगला. पहा म्हणलं विचारून देते का? तर मग कसं करता देता का? कसं करता सांगा मग. मला रे रसवंती सुरू करू राहिला का? पाहिजे बा जमलं पाहिजे. जमते ना शंभर भाऊ. आम्हाला काय जमत नाही का? मग जमते जमते. तर मी काय म्हणतो सरपंच साहेब सांगा मग काय हिशोबाने देता आम्हाला सांगा मग. ते काय देऊन द्या ना हिशोबानं. आता लोक जे काय भाव देऊ राहिले ते देऊन द्या. 700 रुपये आपलं क्विंटल. हो चांगला ऊस आहे आपला. हो 700 रुपये गावाला तेवढंच का? कमी 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 करा जराशे. परगावाले थोडी आहो का आम्ही गावाला आहो ना. बरोबर लावा. 500 लावा 500. नाही ना 500 काय पुरून राहिलं मुले. मग काय तेच तर आता लोक इतका धिंगाणा करतात ना. हो चांगले चांगले धांडे घेते बाकीच तशीच पडू देते. वाडे वाया जाते. नाही ना पुरत नाही ना बा. कमीत कमी तुम्ही 650 देऊन द्या. जाऊ दे तिकडे. हो गावातल्या म्हणून. सरपंच साहेब गावाल्यासाठी बी असं असते ना 550 रुपये कमीत कमी. 550 लावून द्या जाऊ द्या. हो कसं आहे आता म्हणलं कसं आपलं नवीन पोट्टे आहे ना म्हणून. आपण आता एवढा खर्च केला त्याने काही ना काही वसूल तर झाले पाहिजे का नाही. बरं जाऊ द्या बा 600 लावून देईन तुम्हाला. हो 600 रुपये क्विंटल. हो घेऊन जा उद्या. चालते काही हरकत नाही. बरं ठीक आहे मग उद्या घेऊन जाईन मग. हो कसं आता बाकी सामान सुमान आणणं आहे आम्हाला. हो काय काय लागते काय काय नाही बर्फ हे ते निंबू गिंबू बाकी. हो निंबू आहे का आपल्यावर? हो, आहेत ना निंबू आहेत. हो लावून देऊ हिशोबशीर. घेऊन जा बरोबर. म्हणजे निंबाचं अटपलं समजा ऊसाचं अटपलं नाही का? आता काय बरं पाणी आहे समजा अद्रक गिद्रक हे बाकीचं काळं मीठ हे ते किराणा. बरं ठीक आहे मग काही हरकत नाही उद्या सकाळी घेऊन जाईन मग. 600 रुपये फायनल. हो 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 बिलकुल बिलकुल. काय सांगावं यायला आता लोक याचं दूध डेअरीचं भूत होतं याच्या डोक्यात. आता रसवंतीचा आला आता काय आहे काय म्हणलं नेमकं. म्हणजे काय तुमचं कसं काय समजायलाच मार्ग नाही मला. म्हणजे करता काय तुम्ही? रोज आता क्लास करायला जाता म्हणता पोलीस भरती मारतो आता म्हणता रसवंती टाकतो. दूध डेअरीचं काही तुमचा पत्याला पत्ता नाही दिसून राहिला. काय झालं काय म्हणलं ती? करून काय राहिलं तुम्ही? आता कसं आहे आता लाईने पाटलाला म्हणलं आम्ही कसं करता बा. ते म्हणे 8-15 दिवस थांबा म्हणे. हो मोठे पाटील आले की आपण सगळेजण बसू बा आणि त्याच्यावर आपण पूर्ण निर्णय घेऊ. तोपर्यंत म्हणे बा थांबा म्हणे. तर मग मी म्हटलं आता 8-15 दिवस रिकाम राहिल्यापेक्षा रोज आता क्लास करायला जातो. येता बर्फ आणणं होते. एक ते चरख्याला आपल्या रसवंतीवाला भेटला त्याचा चरखा आहे रिकामा. भानू म्हणते बाकीची व्यवस्था मी लावून देतो म्हणजे सगळी गाडी गिडीची इंजिनची सगळं. आता म्हणलं चला म्हणलं महिना खांड मारून द्यावशी जणी रसवंतीचा ऊस आहे आपला सरपंचच्या वावरात. म्हणून सुरू करू राहिलो आम्ही. पण त्या रसवंतीत उडते नाही उरत. हो तुम्हाला माहिती नाही अनुभव नाही कुठं बसता त्याची भानगडीत पड बसले आपले. लय उडते ना पाहिलं ना आम्ही 1-2 रसवंती विचारला मी. उडते म्हणे 1500 रुपये कुठंच नाही गेला म्हणे. वातावरण आहे म्हणजे मग आता मारते ना पाबर आता उभे 1000 रुपये काय 1 लाख रुपये छापले तर टरबुजात मी. मग तसं पाहा हात टाकून आता काय वावरातच करू का? करतो बरोबर अभ्यासही करतो सगळं बरोबर करतो. 22,000 रुपये गुंतून आहे आणि बाकी काय होते काय नाही यायचं नाही का? हो बस ते चरखा आहे तसं आपलं वर्षावर पडून राहते ते सगळं ते इंजन आहे बी. हो पहा बा तुम्हाला ते पुरत असेल तर करा. नाही तर मग आपल्या क्लासेस चालू द्या बरं. अभ्यास चांगला करा आणि आपलं शेतीवाडीचं 5 जर झाला टाइम आता तुमच्या. उडते ना काका तुम्ही काळजी नका करू. आम्ही बरोबर हिशोबाने करू राहिलो. भाण्यानं आम्हाला सांगितलं सगळं. मारती म्हणे की बिलकुल हे बा त्याचे सासरेबाजी तर ते इंजन आहे ते आणायचं काम नाही. चरखा आम्हाला अर्ध्या किमतीत भेटू राहिला. दुसरी गोष्ट राहिली कोणती मग आता गाडी आपली लखलखीची. झालं काय विशेष काय उसे आपल्या सस्ता लावतो म्हणजे सरपंच साहेब. मग काय पहा तुमच्या हिशोबाने काय करायचं ते माय काही म्हणणं नाही. हो करून पाहायला पाहिजे माणसाला. जमलं नाही जमलं दिलं सोडून. हो पहा मग ठीक आहे. ते काय सामान नसते आणा. हो काही पैसे दिले पाहिजे का? नाही काही नाही पाहिजे. पैशाचं काही काम नाही. फक्त ऊस घ्यायचा आहे तर ती उदारच भेटते आपल्या सरपंचाची इच्छा. आणि बाकीचं काय ते चरक्यावाल्याला भानू देतो म्हणे. नंतर द्या म्हणे पैसे. पैशाचं काही काम नाही. लागलेच तर मागेन आम्ही ते गिल्लास हे ते बाकी सामान आणाले. बरं ठीक आहे मग. हो ठीक आहे लागले सांगा मला. हो ठीक आहे. आले का रे? घ्या म्हणलं तोडून घ्या ते ऊस. हो किती पाहिजे तेवढा तोडा. आणि तिथं काटा आहे बिलकुल आपण मोजून घेऊ. जा लवकर घ्या. तिथं 70 आहे पडलेला. तोडा आणि घेऊन या किती पाहिजे तर. कसं बचे ते म्हणजे आम्हालाच तोड लागते की ते म्हणजे तोडून नाही भेटत का? म्हणजे आम्हीच तोडा आम्हीच मोजा कसं काय बाय? मग कसं तर तिंका ते माणूस तोडून राहिला ना बा. जे रसवंतीवाले आहेत का नाही ज्याला लागते क्विंटल भर लागो 2 क्विंटल लागो आपापल्या हिशोबाने तोडा आणि इथं महाद एकदा मोजा आणि पैसे द्या आणि चालले जा. लस काम आहे तिथं. मग 600 रुपये क्विंटल घेऊन राहिले आणि तुम्हीच तोडा आणि तुम्हीच न्या. म्हणलं असं कसं सरपंच साहेब. म्हणलं बा कमीत कमी 500 लावा बा आम्ही तोडून राहिलो म्हणून.
700 रुपयानं चालू आहे ना राजा जागेहून. तुम्हाला काय सांगा, आता 600 लावला तुम्हाला. आता ते तुम्हालाच तोडा लागेल ना. आता कोण आहे, माणसंच नाही तोडायला आपल्याजवळ. म्हणून तर 100 रुपये कमी केला तुम्हाला. घ्या धसा ते 70 आहे तिथं मस्त. लागला तसा तसा तोडा पद्धतशी. आणा चांगले चांगले 40-50 धांडे घेऊन ये तिथले. चल बोला रे, थोडाच लागते आपल्याला. बरं ठीक आहे मग. काचकुऱ्या तर नसेल ना अंदर? काचकुऱ्या नाही ना बाबा, कासकुऱ्या आणि फासकुऱ्या. तुम्ही तर राजा मायाबीन हे पहा, लस कठीण काम दिसून राहिलं मला. जा पटपट रप तोडा ते आणि घेऊन या. मग काय दिवस इथंच घालता का? हा पण ते काय आता, बरं पाहतो. काचकुऱ्या नाही ना पण? बरोबर ठीक आहे, तोडतो. ना मी बसतो इथं खोपडीत नाही. हो आला की मी इथंच. आता काय मला दुपारचं काय काम आहे. जा लवकर तोडून आणा आणि मोजून घेऊ मग. पाहून घ्या म्हणलं, काटा गिटा पाहून घ्या. झिरोवर आहे ते. हो नाही तर मग मग कमीच भरला आणि जास्तच भरला आणि तिचं घनाने माणसं. पाहून घे रे बा लाऱ्या चेत्या, पाहून घे म्हणलं ती. हो ना तेच पाहून राहिलो. हो हाय बरोबर आहे लारे. हो हाय, झिरो आहे रे. हो बरोबर आहे. हो हाय. तेच म्हणलं बा, कसं आंधी पाहिलेलं बोर. हो आता किती 1 क्विंटल पाहिजे म्हणता ना, आणि त्याला धरा आता टाका वरे. हो घ्या मोजून बरोबर. चला भरला वाटतं 1 क्विंटल नाही का. घे खाली घे आता. हो झालं ना ते बरोबर आहे ना. 1 क्विंटल आहे ना. 100च्या वर गेलं ते आहे बरोबर आहे. कुठे आहे 1 क्विंटल? 99 किलो नाही ते. हो काही आपलं बरोबर पा. ना पाय ना, काटा पाय ना बरोबर. 1 क्विंटलच्या पुढे गेलं ना ते. पाय झुकतं माफ आहे ना ते. लारे पाय बरोबर पाय. आहे ना तुम्ही सरपंच साहेब, चष्मा पाहिजे बा तुम्हाला. पावर तुम्ही बरोबर पावरती. 99च्या वर नाहीच ना ते. कायच करावं, जरासं काटा. अरे कमी नाही ना ते. पाय ना तिकडे आहे ना. पाय ना झुकतं माफ आहे ना इकडे. तुम्ही काही बोललाच तंत एवढं बारीक पाहत असते का? पावर तंत काटा आहे ते. काही नको सांगू ना. मग एवढा आता साफसूफ करायला लागते, याचा पाला काढा लागते. मग छाटछूट करून किती उरून आम्हाला 80 किलो भरते ते 1 क्विंटलचा. मग ते सफाई नाही करायला लागते त्याची. असं घनघण्या माणूस आहे बुवा. याचा बुडा पुरला पण हे नाही पुरलं. मग बीजच बारीक पाहिजे ना हे. आता पावर 1-2 किलो शिल्लक आहे याच्यात ऊस. हो एक तर यानं वाळे फाळे पुरे छाटले तर. अबे नाही ना बरोबर आणले का लारे. पाय ना आता बाकीच्या मी एवढे वाळे काढू देत नाही काही. तू एवढे का 2-2, 3-3 कांडे तर त्याच्यात गमावले त्या पाल्यातनी. आणि तरी म्हणतो कमीच भरून राहिला बा. अबे बरोबर आहे रा का? बरोबर आहे. 1 क्विंटल भरलं ना ते. पायन बरोबर पायन राजा. जाऊ द्या ना, एवढं बारीक पाहत असते का? टाका तुमच्या हातचा टाका ते. मग एवढं बारीक पाहत असते का? घे बा आता दिला टाकून. झाला आता बरोबर. आता मनात शांत झाली का नाही म्हणलं. 1 क्विंटल 10 किलो झाला ते आता. हा पण ते आम्हाला पुरलं पाहिजे ना काही ना काही. बाबर आता काय होईल. आता यातलं साफसफाई केल्यावर आता 1 क्विंटल होईल. बरं ठीक आहे. मग आता पैसे किती द्या लागते? नंतर दिले चालते ना? द्या बा आता तुमच्या हिशोबानं. हो लवकर द्या फक्त. हो ठीक आहे. जा घेऊन जा. रोज किती पाहिजे मग तुम्हाला असं? 1 क्विंटल आता पाहिजे ना किती लागते काय लागते. पहिला दिवस आहे किती लागते भाऊ. मग वांधा नाही घेऊन जा. हो पैसे फक्त कसे रेग्युलर देत जा. हो 1-2 दिवस आड देत जा आजी. हो जा मग जा. आता म्हणते बस सरपंच साहेब 1 क्विंटल पण कसं मला कमी सोड राहिलं नाही का? ते माणूस तर म्हणे 60-70 धांडे बसते म्हणे. हे तर काय आता 50ही नाही. नाही सरपंच साहेब, काटा बरोबर आहे नाही म्हणजे काही असं फॉल्टी तर नाही ना? लय जुना दिसून राहिला म्हणून म्हणलं. अरे बाबा ओरिजिनल काटा आहे ते. त्याच्यात कुठं फॉल्ट आहे? झिरोवर आहे ते. तुला दाखवलं नाही का पहिलेच म्या पाय म्हणून झिरो म्हणून. हा पण ते माणूस म्हणे 60 धांडे बसते म्हणे. हे कमी दिसून राहिले आम्हाला म्हणून म्हणलं. अबे वजनी आहे ना हे. आपल्याला का पाणी किती आहे आपल्या उसाले. मग वजनी आहे. धांडा किती आले का? मग पाय ना 3-3 किलोचा धांडा आहे ना आपला. का ते काय 2 आणि 1.5 किलोवाला आहे का ते म्हणून कमी आहे ते. मग काही आपलं रे. तू काही बिजच बा बारीक म्हणे दिसतं मुले. घे बा काढ लवकर काढ. जाऊ दे लवकर. मग हेच कारण आहे ना मामाजी. मग मी काय म्हणतो तर आपले लोक मागं राहतं कारण हेच आहे. हो कारण की आपले लोक एकमेकाला साथच देत नाही ना. टेकू लावत नाही ना. आता याला समजा जर आपण थोडीशी मदत केली नसती, हो याचा हिरमोड झाला असता. मग काय करत होता बिझनेस समजा. हो म्हणून कसं मी म्हणलं बा आता तुमच्याकडे ते इंजन आहे रिकामं पडलेलं आहे. कोणाचे सार्थकी लागून राहिलं तर मग चला बा जाऊ द्या. 4 पैसे टरबूजात नाही उरले तर काय मोठमोठ्या गोष्टी करायला. पुऱ्या देशाचं विचारायचं सगळ्याला. हो ना ते कसं आपले लोक म्हणूनच मागायचं. काऊन की कसं आहे लोकांची नीत सुद्धा नाही राहिल्या आता. हो आता वानर त्याच्या वावरात असले तर माया वावरात घालून देते. माया शेजारी निरा धुरा करत राहते. हो याच्या त्याच्या वावरातले वानर सरे वावरात आणून घालते. हो अशी म्हणजे वृत्ती लोकांची भावना सुद्धा नाही राहिल्या ना. म्हणून आपला विकास नाही. मग लोकांचं खराब करायला जाते त्याचं काय सुद्धा होते. हो असं म्हणून आपला समाज मागाय असं आहे ते. तेच म्हणलं म्हणून म्हणलं इतर समाजापासून आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजे. आपल्या लोक जे काही मागं आहे त्याला हात दिला पाहिजे. त्याला वरी वळलं पाहिजे. म्हणून मी यायला म्हणलं तुम्ही काही काळजी करू नका. आपले मामा जे आहेत सहकार्याची वृत्ती आहे द्यायची. म्हणून तुमचं इंजन आता 1-2 महिने समजा ते वापरतील ना. बाकी तुम्हाला ते परत करतील. नाही काही विषय नाही. घेऊन जा ना म्हणा. फक्त कसं जसं नेलं तसं आणून दे जा म्हणा. हो म्हणजे कसं इचका इंधन करून कोणी नेते का नाही. एखादं सामान नेलं इचकूनच आणते ते. म्हणजे म्हणून द्यायची कशी माणसाची इच्छा होत नाही. तर म्हणलं व्यवस्थित आपलं जसं आहे तसं इंजन परत कर जा. बस बाकी काही वांधा नाही. नाही जसं नाही तसं आणतो आम्ही. बिलकुल पद्धतशीर वापरतो. काही विषय नाही. बरं ठीक आहे. मग आता ते आपलं कांदा काढणे काही करता मग परवा दिवशी देऊ मजूर पाठवू ना. नाही म्हटलं कसं करता? द्या ना मग आता परवा दिवशी द्या पडून. हो काही वांधा नाही. तुमचं होते का उद्या? हो जवळपास उद्या होऊन जाते आपलं. परवा दिवशी पाठवून देईन मग. हो मी गुंपा मावशीला टच करून देतो. इकडे किती मजूर पाठवू मग?
द्या ना तुमच्या हिशोबानं 10-15 पाठवा. हो म्हणजे कसं बरं राहते मग समजा मुक्कामीच पाठवसान ना. हो हो आता कसं 10-15 पाठवून देऊ. हो कसं रातच्यानं व्यवस्था करता त्याची वावराची समजा राहायची खायची हे ते. हो ना बिलकुल बिलकुल सगळी व्यवस्था करतो काही वांधा नाही. हो ठीक आहे ठीक आहे. बरं चला येऊ का मग आम्ही आता हे इंजन घेऊन जातो. हो, चला येतो राणी मग काही अडचण असलं सांगा फोन कर जा. हो 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 करते ना फोन. हो ठीक आहे ठीक आहे. ठीक आहे मग एक वेळ आता सरबत बनव मग राणी आता मस्त बस खलास हातचा. हो, म्हणजे कसं मग निघायला टेन्शन नाही. हो चला मग. बरोबर करते निंबू सरबत. हो आले चालेल. नाही ना बाबा ते लय लहान आहे ना ते ग्लास ते कमीत कमी हातातला आहे बरोबर आहे जरासा. ते किती लहान वाटते ते. अरे बाबा लारे तू समजत नाही का बाबा ते एक्सरसाइज होय ना ते इतका मोठे मोठे भरभरू देतं का लोकांना तू गिलास. काय उरणार आहे मग. हो राहू दे तू हे हातात आहे का नाही हेच बरोबर आहे मस्त आहे बस 7 गिलास भरते ते. हो 10 रुपयानं 70 रुपये झाले का एक धांडा पडते ना आपल्याला मग. काय होईन तर बाबा याच्या धंद्याचं नाही काय ते म्हणते मोठा गिलास घ्या हे म्हणते लायना घ्या कायच करावं काय समजून नाही राहिलं काय होईन तर बाबा. लय लाईन होती ते गिलास होय लोक एवढा कमी देतं का म्हणून 10 रुपयाचा मग. हो कमीत कमी हे लाऱ्या जोड आहे की नाही हेच गिलास घ्या हे लय लहान होते तो बत्ता भाण्या. अरे तुम्हाला नाही समजत धंद्याचे काट्या खायचं मला माहिती ना पाणीपुरीत नाही कसं असते तर मग पाणी कमी टाका लागते त्या फुग्यात नाही म्हणजे कसे 5च्या जागी 10 रुपयाची खाते 10च्या जागी 15ची खाते असं आहे ते. एका जागी 2 गिलास पिते ना पुढचा माणूस. काय बाबा पण ते लोक काय म्हणायचे होते लय लहान झाला म्हणून असं म्हणून ना ते एवढा लहान गिलास असते का म्हणून 10 रुपयाचा काचाच याच्यात घेणं म्हणा मग. हो 15 रुपयाचा ती बी ठेवायची आपल्यापाशी आणि ती बी हे बी ठेवायची असं आहे ते घेतच नाही पुढचा माणूस 15 म्हणल्यावर. आता तू म्हणतो बरं ठीक आहे मग घेऊन घेऊ किती घेतो मग. घेऊन घेऊ 1000 खान गिलास घेऊन घेऊ बरं मग टेन्शन 10 व्याज काम नाही एका दिवशी कमीत कमी 2-3 जर गिलास कटला तर ते आहेच म्हणे का. हो बरं मग तसं करून टाक घेऊन घे 1000 घेऊन घे गिलास काय केवढ्याचे ते पाय मग. झाला का रे बाबा विचार झाला का म्हणलं ओ हो. झाला विचार झाला आमचा हे मग हाताचे गिलास आहे का नाही या साईजचे गिलास द्या आम्हाला. हो 1000 गिलास देऊन द्या बरोबर पद्धतशीर भावावर लावून द्या. बरोबर ठीक आहे ना लावतो व्यवस्थित काही वांधा नाही. आता लवकर 1000 घ्या म्हणलं मग पटपट. हो लवकर द्या. नाही म्हणू अजून काय घ्यायला म्हणलं आता बाकी गिलासचं झालं इंजनचं झालं गाडीचं झालं सगळं झालं जवळपास उसं सगळे ओके झाले. बस आपल्याला कसं आहे गाडी आता दुरुस्तीला टाकेला गाडी दुरुस्त होऊन जाते आज. राहिला आपल्याला बॅनर. हो 2 बॅनर छापून घेऊ आपण ते लावले म्हणजे कसं पद्धतशीर वाटते आणि एखादा भोंगा घेऊन घेऊ म्हणजे कसं जरासं गाणी गिणी वाजले पाहिजे जराशी. म्हणजे टेन्शनचं काम नाही बघ गाडी आली म्हणून लोकांना कसं म्हणजे आवाज आला की बाहेर येतात लोक येतेही पाहिजे नाही का. हो म्हणजे कसं म्हणजे भोंग्यातून आवाज गेला गाणी गिणी वाजले म्हणजे लोक येतात पोट्टे पाट्टे नाही का. कायच मग ॲडव्हर्टाईज शिवाय कसं जमानाच नाही आहे. हो बाकी किराणा गावातलाच घेऊ आपण अद्रक गिद्रक तर गावातच सापडते समजा भाजीपाला. झालं बाकी काही विषय नाही आता. हो आता कसं याटवाला आपला काशीनाथ भाऊचा की त्याला फोन करून घेऊन चालले जाऊ घराकडे. काय मार्केटात माल घेऊन आले वाटते नाही का काशीनाथ भाऊ. हो त्याला फोन करून द्या चालले जाऊ मग त्याच्यात. दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला लाऱ्याची ती आहे. हो उदार अजिबात द्यायचा नाही कोणाला रस. हो नगदी असं तर ये म्हणा नाही चालला जाणार तिकडे. हो वही ठेवायची नाही ना पेन नाही ठेवायचा. हो कमीत कमी माही 2-2.5 हजार रुपये उधारी डुबली या पाणीपुरीच्या याच्यात. ते तर आहेच आता उधारी कोण देते उधार द्यायच नाही आपल्याला. बरं नाही म्हणलं मग बर्फाचं कसं काय करावं का सकाळी सकाळी बर्फाला यायला लागत मग. आता तुम्ही येत नाही का उद्या सकाळी तुमचा 6 वाजता क्लास असते ना 6 वाजतापासून 9 वाजेलो 9 वाजता क्लास झाला बर्फ घेतला की घरी आज मग 9 वाजता आपली गाडी काढली ऊनही तपते चांगला हे खपते आपला रस असं आहे ते सकाळी सकाळी काय खपत असते 9 वाजता बिलकुल आणला की बिलकुल सुरू करून द्यायचं. आपण मी म्हणलं आता कसं गाडीवरती बर्फ आणावं कसा आणि काय कसा म्हणून मी म्हणलं बा याटोच्या हिशोबाने आणावं का. बाबा त्या याटोच्या कुठून नादी लागतं तुम्ही तुमच्या गाडीवर घेऊन येता पटकन आणि बिलकुल आपला धंदा सुरू 9 वाजता. चला आता लवकर घ्या फटफट गिलास घेऊन चालले जाऊ. तसं तुला माहिती आहे का तेच तर मला मिळालं तुला माहिती आहे का नाही आता मला काशीनाथ सांगे. हो आता मी ओळाखाली उतरलो हो आपल्या शिवलालच्या गाडीहून तर तरी सांगितले म्हणे लाऱ्यांचे ते कोणती गाडी सुरू करू राहिली म्हणजे रसवंती. हो आज सामान गिमान आणलं म्हणजे सगळं हे ते काही माहिती आहे का नाही तुम्हाला. हो मला नाही मला आताच माहिती झालं मला तुला माहिती आहे का नाही. आलं ते अरे इकडे बरं इकडे 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 काय करू राहिले मला नसतीचे कामं काही गरज तुले ते रसवंती नेहमी ते करू राहिला मध्ये सुरू. ना मग आता काय मग आता रिकामं बसल्यापेक्षा चला बुवा 2-4 घंटे कसं आपलं उन्हीचं खपते तर चला करा. करण्याला लागत मला ते रसवंती फसवंती काही गरज आहे का तुला करायची एवढ्या उन्हीत हिंडा आपले हे करा ते करा बसले आपले ताल कर काही करायला लागत ते मुगाड्यानं आपलं क्लास करत जा मुगाड्यानं घरी राहत जाय. काय चुकून काय काय मग काय तर करतो आम्ही बरोबर करतो. तू का त्याच्या मागे हिंट का म्हणलं 100-200 रुपये तो हातात मारा बाकीची कमाई ते करायला रे त्यापेक्षा गाडी आपल्या घरापाशी लागली पाहिजे. हो ऊस घी सगळं आपल्या घरापाशी. हो इथून सुरुवात करा तर करा नाही तर करायचं नाही. पण ते का म्हणते का ते तर म्हणजे कुठे ठेव त्याचं काय म्हणणं आहे. मी आता सध्या मिळालं आपल्या घरी कसं तुम्ही कलकल करता म्हणून तिकडे ठेवलं. अजिबात नाही बिलकुल आपल्या घरापासून सुरू कर त्या देवदासले काय म्हणजे आपल्याला असं समजते कधी मग बसला आपला तू त्याच्या मागे हिंड ते लारे कमाई करायचं बिलकुल दोघांमध्ये पार्टनरशिपमध्ये धंदा करा तुम्ही आणि संध्याकाळी हिशोब ठेवता त्याचा बरोबर. तेच म्हणलं ते गाडी इथं घेऊन येईन सगळं इथून सुरू करा उद्यापासून. एक नंबर काहीच पाहायचं काम नाही राहिलं मग आता एखादा स्पीकर ठेवा आता फक्त बस गाणी गिणी वाजवलं की बस जे सुरू करू उद्यापासून. बस आता लावून देतो ते आणला नाही इकडे आणला ती हो कसं आता सगळे जण आपण एक ग्लास पिऊ उद्घाटन करून टाकू नाही का जाय तिकडे सुरू करून पाहू. तेच म्हणत होतं उद्घाटन करून टाका एक खेपचं. चल काढ लवकर उसं घे 2-4 काढ रस लवकर.